नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विजय बांबर्डे परत एकदा तुमच्या समोर आले एक नवीन विषय घेऊन। आपल्याच यूट्यूब चॅनलला साकार एज्युकेशन वेअर द ड्रीम्स कम्स ट्रू, जिथे स्वप्न साकार होतात। बघा, आजचा जो विषय आहे तो काहीसा वेगळा आहे। म्हणजे कुठली एखादी नवीन रिक्रुटमेंट आली आहे अशातला प्रकार नाही आहे, त्याच्यानंतर एखादी नवीन रिक्रुटमेंट येणार आहे तोही प्रकार नाही आहे, एखादं नवीन रिझल्ट लागला आहे त्याच्याबद्दलही मी आज चर्चा करणार नाही। आजचा जो विषय आहे हा विषय जवळपास प्रत्येक विद्यार्थ्याला, मग तो विद्यार्थी जुना असू द्या, ओल्ड स्टुडंट असू द्या किंवा नवीन स्टुडंट असू द्या, आजचा विषय मी असा हाताळणार आहे की त्या विषयाचा उपयोग हा आपल्याला प्रत्येक ठिकाणी पावलोपावली होणार आहे। तुम्ही IBPS चा पेपर द्या, तुम्ही SBI चा पेपर द्या, तुम्ही रेल्वेचा पेपर द्या, स्टाफ सिलेक्शन कमिशनचा पेपर द्या, कुठलाही पेपर द्या, पण तो पेपर देत असताना आजच्या ज्या कन्सेप्ट मी तुमच्या समोर मांडणार आहे या कन्सेप्टचा उपयोग हा अल्टिमेट लेवलला होणार आहे प्रत्येक पावलावर ऑफ द एक्झामिनेशन, हे लक्षात घ्या। सर, आज नेमका आपण कुठला विषय या ठिकाणी घेऊन येणार आहोत? बघा, तुम्ही जर बघितलं तर मॉक टेस्टचं ॲनालिसिस कसं करावं। बघा, बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर जाऊन वेगवेगळ्या मॉक टेस्ट देतात। मॉक टेस्ट दिल्याच्या नंतर सर प्रत्येक जण काही विद्यार्थी असे म्हणतात की सर मी सकाळी एक मॉक टेस्ट दिली, दुपारी एक मॉक टेस्ट दिली, संध्याकाळी एक मॉक टेस्ट दिली। लक्षात ठेवा, मॉक टेस्ट देणं ही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्याच्याही पेक्षा जास्त महत्त्वाचं काय असेल तर ते असतं की आपण दिलेल्या मॉक टेस्टचं एकदा ती टेस्ट झाली, आपल्याला स्कोर किती आला हे समजल्याच्या नंतर आपल्याला त्या मॉकचं करायचं आहे ॲनालिसिस। ॲनालिसिस हा नेमका प्रकार काय असतो की आपण जी टेस्ट दिलेली आहे त्या टेस्टमध्ये आपल्याला किती स्कोर आला, आपले किती प्रश्न जे आहेत ते चुकलेत, किती क्वेश्चन अनअटेम्प्टेड आहेत, याचा ओव्हरऑल विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागतो। ते ॲनालिसिस कशा प्रकारचं असलं पाहिजे, ऑफलाईन बॅचेसमध्ये मी माझ्या विद्यार्थ्यांना, खूप साऱ्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दल ऑलरेडी चर्चा केलेली आहेत। काही विद्यार्थ्यांनी मला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये पण माझ्याकडून खूप साऱ्या टेस्टचं वेगवेगळ्या ॲनालिसिस जे आहे ते या ठिकाणी करून घेतलंय। पण आता प्रत्येक विद्यार्थी जो आहे तो माझ्यापर्यंत पोहोचेल, माझ्याकडून त्याचा ॲनालिसिस करून घेईल, हे काही शक्य होत नाहीये। काही विद्यार्थी जे असतात ते बॅच संपल्याच्या नंतर सेल्फ स्टडी करतात, आपल्या क्लासला ऑफिशियली म्हणजे ब्रांचला येऊन किंवा फिजिकली माझ्यासोबत बसून ते त्यांचं ॲनालिसिस जे आहे ते करू शकत नाही। म्हणून अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी, ते नवीन विद्यार्थी असतील, ते जुने विद्यार्थी असतील, सर्व विद्यार्थ्यांसाठी आज आपण हे ॲनालिसिस या ठिकाणी करणार आहोत। लक्षात ठेवा, याच्या अगोदरचे व्हिडिओ जसे तुम्ही पुढे पोस्टपोन करून किंवा फास्ट करून बघतात, हा व्हिडिओ तसा करून जर बघत असाल तर तो व्हिडिओ नाही बघितला तरी चालेल, कारण ह्या व्हिडिओतला सेकंड महत्त्वाचा पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी फॉलो करायचा आहे की कुठल्याही टेस्टचं ॲनालिसिस, मग तो प्रीचा पेपर असू द्या, तो मेन्सचा पेपर असू द्या, कुठल्याही साईटचा पेपर असू द्या, कुठल्याही प्लॅटफॉर्मवरचा पेपर असू द्या, पण त्याचं ॲनालिसिस हे कसं झालं पाहिजे, ह्या ॲनालिसिस बद्दल मी आज चर्चा करणार आहे। मी चर्चा करताना फक्त मॅथ्सची चर्चा करेल, मी चर्चा करताना फक्त रिझनिंगची चर्चा करेल किंवा इंग्लिशची चर्चा करेल असं नाही। मी आजचं हे ॲनालिसिस बद्दल जे तुमच्याशी बोलणार आहे हे ॲनालिसिस 100% ओव्हरऑल पेपरसाठी कन्सिडर केलं जाणार आहे। तुम्ही आता जस्ट बिकॉज ऑफ की विजय सर घेताय म्हणजे हे मॅथ्ससाठी असेल असा विचार करू नका। हे जे ॲनालिसिस केलं जातं हे प्रत्येक सब्जेक्टसाठी इक्वल लेवलला कन्सिडर केलं जाणार आहे। बरं, मग सर आज आपण नेमकं काय बघणार, ॲनालिसिस कसं करायचंय। बघा, ॲनालिसिस केल्याच्या नंतर काय होणार, एकदा जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला, एकदा हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला परत वेगवेगळ्या प्रकारचे ॲनालिसिस करायची स्ट्रॅटेजी नेमकी काय असली पाहिजे हे तुम्हाला परत बघायची गरज नाही, कारण आजचं जे ॲनालिसिस होणार आहे ते अल्टिमेट ॲनालिसिस होणार आहे, एवढं मात्र नक्की। बरं, मग सर आता आपण स्कोर त्याचा वाढणार आहे का? बघा, ॲनालिसिस हा इतका महत्त्वाचा पार्ट आहे, मी अगोदरच क्लिअर केले। पेपर देणे किंवा कुठली मॉक टेस्ट देणे याचं इम्पॉर्टन्स जर 100% असेल तर त्याचं ॲनालिसिस खूप प्रॉपरली होणे याचं वेटेज नियर अबाउट त्याच्यापेक्षा डबल किंवा 5 टाइम्स जास्त महत्त्वाचं आहे, हे तितकंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि हा जो आजचं जे लेक्चर आहे, आजचं लेक्चर काही तुमच्या एकट्यासाठी, कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर नवीन विद्यार्थ्यासाठी किंवा एखाद्या ओल्ड स्टुडंटसाठी नाहीये। लक्षात ठेवा, जोही बँकिंग ॲस्पिरंट आहे, ज्याला IBPS चा पेपर द्यायचा आहे, ज्याला SSC रेल्वेचा पेपर द्यायचा आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी ही गोष्ट तितकीच महत्त्वाची असणार आहे। त्याच्यामुळे आजच्या ह्या लेक्चरला तुम्ही कॅटेगराईज करायचं नाही, फॉरवर्ड करून किंवा त्याची स्पीड जास्त करून बघायचं नाही। खूप सोफिस्टिकेटली, प्रॉपरली, सायलेंटली, काळजीपूर्वक आजचा हा व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे। हा एक व्हिडिओ तुमच्या येणाऱ्या ज्या अपकमिंग मॉक्स आहेत, येणाऱ्या ॲक्च्युअल एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये तुमचा नक्कीच स्कोर वाढवण्यामध्ये आणि बाकायदा फायनल रिझल्ट्समध्ये सुद्धा याचा उपयोग खूप जास्त होणार आहे। आजचा जो व्हिडिओ आहे, आजचा जो लेक्चर आहे ते एक मास्टर स्ट्रोक असणार आहे तुमच्यासाठी। मी याला नावच दिलंय इट्स अ मास्टर स्ट्रोक। म्हणजे एकदा हा व्हिडिओ जर तुम्ही बघितला तर आयुष्यात तुम्हाला कधीच परत ॲनालिसिस कसं करायचं किंवा कोणाकडून करून घ्यायचं याची गरज पडणार नाही, आणि ऑब्व्हियसली करेक्ट वे वर्सेस द रॉंग वे। सर हा नेमका काय प्रकार आहे? बघा, विद्यार्थी जेव्हा मॉकचा ॲनालिसिस करतात त्याच्या स्वतःच्या लेवलला करतात, पण ॲनालिसिस करताना ते ॲनालिसिस किती प्रॉपरली व्हायला पाहिजे, त्या ॲनालिसिसचा जो नेमका सिक्वेन्स आहे तो कसा असला पाहिजे, आपण कुठल्या गोष्टीचं ॲनालिसिस प्रायोरिटी बेसिसवर घेतलं पाहिजे, दुसरं सेकंडरी बेसिसवर घेतलं पाहिजे, याचा अंदाज प्रत्येक विद्यार्थ्याला असणं
खूप जास्त गरजेचा आहे, त्याच्यासाठीच आपला हा आजचा व्हिडिओ या ठिकाणी असणार आहे. सो मी वन बाय वन पुढे जातोय आणि प्रत्येक पॉईंट जो आहे तो तुमच्या समोर क्लिअर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. सर, इफ यू वॉन्ट टू मेक युअर मॉक अनालिसिस इफेक्टिव्ह अँड वर्थी, तुम्हाला जर तुमचं अनालिसिस जे आहे ते मॉक टेस्टचं अनालिसिस, टेस्ट दिली तासाची 2 तासाची टेस्ट तुम्ही दिली आहे, ती टेस्ट दिल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं अनालिसिस जर फ्रुटफुल बनवायचं असेल तर ते अनालिसिस कसं असलं पाहिजे, आपण कुठल्या गोष्टी करायला पाहिजे आणि कुठल्या गोष्टी आपण करायला नको अनालिसिसमध्ये, हा मास्टर स्ट्रोक आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. कारण डूज अँड डोंट मी असं का लिहिलंय, कारण तुम्ही कुठल्या गोष्टी करायला पाहिजे ड्युरिंग द युअर अनालिसिस. लक्षात ठेवा, आजचा हा विषय जो आहे हा स्पेशली अनालिसिससाठी मी या ठिकाणी हातात घेतलेला आहे. तर विद्यार्थी करणारे चुकीच्या पद्धतीने केलं जाणारे अनालिसिस आणि ऍक्च्युअल वेने केलं जाणारे अनालिसिस याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. अजून थोडंसं पुढे जायला हरकत नाही आपल्याला. आता बघा, सर, इज करेक्ट अनालिसिस ऑफ मॉक टेस्ट कॅन इम्प्रूव्ह युअर स्कोर. बघू शकता तुम्ही याचा चेहरा बघा, किती चेहरा एकदम कॉन्फिडन्स दिसतोय त्याचा. त्याचं म्हणणं आहे की जर तुम्ही तुमचं अनालिसिस जर खूप प्रॉपरली केलं तर तुमच्या स्कोरमध्ये इम्प्रूव्हमेंट होऊ शकते का, कॅन इम्प्रूव्ह युअर स्कोर. देन सी दिस फेस. हा फेस जो आपल्याला सांगतोय हा सांगतो की यस, जर तुम्ही तुमचं अनालिसिस जर खूप प्रॉपरली केलं तर तुमचा जो स्कोर आहे तो स्कोर तर इम्प्रूव्ह होणार. आपल्याला फक्त स्कोर इम्प्रूव्ह करायचा नाहीये, मला माझं सिलेक्शन फायनली घडवून आणायचं आहे. तर ते फायनली सिलेक्शन घडवून आणण्यासाठी हे अनालिसिस तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही बघा, रिझल्ट लागल्याच्या नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांचे जे स्कोर्स आहेत ते स्कोर 0.25 0.50 ने राहतात. दिस इज नॉट बिकॉज ऑफ यू आर नॉट एबल टू क्रॅक दॅट एक्झाम, जस्ट बिकॉज ऑफ सम ऑफ द सिली मिस्टेक यू हॅव डन. काही सिली मिस्टेक आपल्याकडून झालेले असतात. आणि लक्षात ठेवा, एखाद्या पेपरचं प्रॉपर अनालिसिस न करणं इट इज ऑल्सो द पार्ट ऑफ द सिली मिस्टेक. सो एक्झॅक्टली इफ युअर अनालिसिस इज द प्रॉपर देन डेफिनेटली युअर स्कोर विल इम्प्रूव्ह. सो पुढे जाऊयात आपण. सर, आफ्टर द टेस्ट व्हॉट शुड बी कन्सिडर. एक्झॅक्टली. आता सगळ्यात अजून हा एक खूप मोठा प्रश्न आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये की सर, टेस्ट दिल्याच्या नंतर विद्यार्थी काय चेक करतात. टेस्ट दिल्याच्या नंतर विद्यार्थी चेक करतात की माझा स्कोर किती आला. लक्षात ठेवा, तुम्ही स्कोर कधीही चेक करायचा नाही. सर, असं तुम्ही काम सांगताय. बघा, मी तर क्लिअरली म्हणलंय की स्कोर ऑफ द टेस्ट, मॉक टेस्ट तुम्ही चेक केला पाहिजे का पर्सेंटाईल ऑफ द मॉक तुम्ही चेक केला पाहिजे. तर लक्षात ठेवा, आज मी एक टेस्ट दिली आहे, ती टेस्ट जर इझी असेल आणि त्यात जर मला समजा 100 पैकी 70 मार्क मिळाले असतील आणि उद्याची जी मी टेस्ट दिली ती टेस्ट जर कदाचित डिफिकल्ट लेवलची असेल तर माझा स्कोर कालचा 70 होता, आज 60 येऊ शकतो. पण लक्षात ठेवा, इट इज द पार्ट ऑफ द डिफिकल्टी लेवल ऑफ द एक्झामिनेशन ऑर दॅट पर्टिक्युलर मॉक टेस्ट. मग आता आपण अशा परिस्थितीमध्ये जर आपण डिमॉरलाइज झालो, अरे यार माझा कालचा स्कोर जो होता तो 70 होता, आज माझा 60च झालाय, म्हणजे आपला स्कोर कमी होत चाललाय. इफ यू आर डुईंग दिस देन यू आर ऑन द रॉंग वे ऑफ द अनालिसिस ऑफ द पेपर. लक्षात ठेवा, डोंट सी द स्कोर. बघा, म्हणजे रॅन्डमली तुम्ही स्कोर बघू शकता, पण जो सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आपला या ठिकाणी असणार आहे तो असणार आहे त्याचा पर्सेंटाईल. त्या पेपरचा पर्सेंटाईल किती येतोय, त्याच्यानंतर तुमचा रँक किती येतोय, तुमचा पर्सेंटाईल डे बाय डे अँड एव्हरी नेक्स्ट मॉक टेस्ट तुमचा पर्सेंटाईल 0 समथिंग ने का होईना पण इम्प्रूव्ह झाला पाहिजे. कालचा अशी परिस्थिती होऊ शकते की कालचा जो पेपर मी दिला त्याच्यात मला 70 मार्क मिळाले पण माझा पर्सेंटाईल 80 होता. आज माझा स्कोर 70च्या ऐवजी 60 झालाय, माझा पर्सेंटाईल 85 किंवा 90 पर्सेंटाईल जर झाला असेल, सो दॅट मीन्स की यू कॅन जस्ट इम्प्रूव्ह. यू आर इम्प्रूव्हिंग युअर पर्सेंटाईल, यू आर इम्प्रूव्हिंग युअर स्कोर. तर विद्यार्थी जेव्हा नवीन विद्यार्थी एखादा पेपरचा अनालिसिस करतो ना, त्याचा सगळ्यात महत्त्वाची जी चूक असते तर तो काय चेक करतो, त्याचा स्कोर चेक करतो. आणि स्कोर कमी दिसला की त्याला वाटतं अरे यार आपण तर कालच्या स्कोरपेक्षा माझा आजचा स्कोर जास्त असला पाहिजे होता. सो माय डिअर स्टुडंट्स, रिमेंबर ऑलवेज, डोंट सी द स्कोर, जस्ट सी द पर्सेंटाईल अँड जस्ट सी द रँक. तो आपला इम्प्रूव्ह होत असला पाहिजे. व्हॉट विल बी द करेक्ट अप्रोच. नेमका आपला करेक्ट अप्रोच काय असला पाहिजे तोच मी या ठिकाणी क्लिअर केलाय की आपला करेक्ट अप्रोच आहे प्लीज करून स्कोर चेक करू नका. रॅन्डमली चेक करा की माझा स्कोर किती आलाय, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो असतो तो असतो पर्सेंटाईल. तुम्ही पर्सेंटाईल चेक करा. युअर पर्सेंटाईल मस्ट बी इम्प्रूव्ह इन एव्हरी नेक्स्ट मॉक टेस्ट. हा सगळ्यात महत्त्वाचा अप्रोच आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. तर इथून पुढे आपण जेव्हाही मॉक टेस्ट देणार आहात, आपला सर्वात महत्त्वाचा मुद्दा, मी ऑफलाईन बॅचमध्ये असेल किंवा पर्सनल मॉनिटरिंग करताना, पर्सनल काउन्सिलिंग दरम्यान जेव्हा मी हे अनालिसिस करून देतो, मी प्रत्येक विद्यार्थ्याला सांगितलंय की डोंट सी युअर स्कोर, जस्ट सी युअर पर्सेंटाईल, जस्ट सी युअर द रँक. तो एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी क्लिअर करायचा आहे. लक्षात ठेवा, हा व्हिडिओ रेकॉर्डेड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ तुम्ही डबल बघा, पण समजून घेण्याचा प्रयत्न करा की व्हॉट जस्ट आय वॉन्ट टू से. मला तुमच्याशी नेमकं काय सांगायचंय, तुमच्याशी नेमका काय संवाद करायचा आहे, हा खूप महत्त्वाचा मुद्दा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. सर, पुढे जातोय आपण की एक्झॅक्टली द रॉंग वे ऑफ द अनालिसिस बाय द स्टुडंट. आता मी सगळ्यात पहिले महत्त्वाचा मुद्दा हा क्लिअर करणार आहे की सर, जो विद्यार्थी अनालिसिस करतो त्याने समजा माझ्याशी कन्सल्ट नाही केलं किंवा कुठल्याही टीचरशी कन्सल्ट न करता जर तो स्वतः अनालिसिस करत असेल तर प्रत्येक विद्यार्थी एका रॉंग अप्रोचने अनालिसिस करतो. ते रॉंग अप्रोच नेमका कुठला आहे तो मी तुमच्या समोर पहिले मांडतो. बघा, जर
स्टेप ऑफ द अनालिसिस टेकन बाय द स्टुडंट. विद्यार्थी नेमका कसा अप्रोच करतो बघा. पेपर झाला, पेपर झाल्याच्या नंतर आपण 100 मार्काचा पेपर दिला, त्याच्यानंतर आपण अनालिसिसला सुरुवात करतो. मॅथ्सचा अनालिसिस असेल, रिझनिंगचा अनालिसिस असेल, इंग्लिशचा अनालिसिस असेल. पण लक्षात ठेवा, जे अनालिसिस तुम्ही करताय ते अनालिसिस करताना एका नॉर्मल विद्यार्थ्याचा किंवा ज्याला अनालिसिस बद्दल आयडियाच नाहीये, फक्त कुठून तरी त्याने ऐकलंय की पेपर झाल्याच्या नंतर पेपरचं अनालिसिस करावं लागतं. मग सर ते अनालिसिस कसं करायचं असतं, तर ते जर आयडिया नसेल तर त्या स्टेप्स ज्या विद्यार्थी घेतो तो कुठल्या घेतो, तर विद्यार्थी सगळ्यात पहिले काय विचार करतो की अनालिसिस करताना तो अनअटेम्प्टेड जे क्वेश्चन आहेत त्या क्वेश्चनला अटेम्प्ट करण्याच्या मागे पळतो की अच्छा ओके माझे 100 पैकी 70 प्रश्न माझे सॉल्व्ह झाले, पण उरलेले जे 30 प्रश्न आहेत ते 30 प्रश्न जे माझे अटेम्प्ट झाले नाहीये, विद्यार्थी पहिले त्याचा विचार करायला लागतो. लक्षात ठेवा, ही तुमची सर्वात मोठी चूक असते की जे अनअटेम्प्टेड क्वेश्चन आहेत तुम्ही त्याच्या मागे सुरुवातीला पळता. ही स्टेप तुमची 100% चुकीची आहे. बरं, मग त्यात हे मी ऍक्च्युली काय सांगतोय, रॉंग अनालिसिस सांगतोय विद्यार्थ्याचं. हे लक्षात ठेवा की जो विद्यार्थी स्वतः सेल्फ अनालिसिस करत असेल, अनालिसिस करताना त्याला आयडिया नसेल, तर तो पहिले विचार कशाचा करतो, तर जे अनअटेम्प्टेड क्वेश्चन आहेत ते अटेम्प्ट का नाही झाले माझ्याकडून, मग मी त्यांच्या पहिले ते प्रश्न अटेम्प्ट केले जातात, त्यांची उत्तरं काढली जातात. हे करून झालं की मग आपण दुसरी स्टेप जातो, ती जातो रॉंग आन्सर्सकडे. म्हणजे आपण प्रश्न जे आहेत ते टिक केलेले आहेत, आपण प्रश्न तो सॉल्वही केलाय, तो टिकही केलाय, पण टिक करून तो रॉंग झालाय. मग रॉंग झाला असेल तर अशा वेळेला तो का रॉंग झाला, नेमका माझा अप्रोच काय चुकला, आपलं हे विद्यार्थ्याचं एका नॉर्मल विद्यार्थ्याचं जे आहे तर हे सेकंड स्टेप असते ती अनालिसिस करण्याची. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, तर राईट आन्सर क्वेश्चन इग्नोर. म्हणजे लक्षात घ्या, जे प्रश्न त्याने सॉल्व्ह केलेत त्याचं उत्तरही बरोबर आले, त्या प्रश्नाला विद्यार्थी लिटरली इग्नोर करतो, त्याच्याकडे बघत पण नाही. त्याचं मनात असतं की नाही मी प्रश्न सॉल्व्ह केला आणि ते उत्तर बरोबर आले, मग त्याच्यामध्ये अनालिसिस करण्यासारखं काय आहे. लक्षात ठेवा, ही सर्वात मोठी घोडचूक आपण या ठिकाणी करतो आणि त्याच्याचमुळे आपलं मॉकचं अनालिसिस हे इफेक्टिव्ह ठरत नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आता मी तुम्हाला हा जो तुमचा वे जो तुम्ही आता बघा व्हिडिओ बघत असताना तुमच्यापैकी बरेच विद्यार्थ्यांना ही आयडिया येत असेल की अरे यार सिरियसली आपण असंच करत होतो, पहिले आपण त्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचो जे आपण अटेम्प्टच केलेली नाहीये, त्याच्यानंतर आपण त्या प्रश्नांकडे उत्तर अप्रोच करायचो, त्या प्रश्नांकडे लक्ष द्यायचो जे आपण अटेम्प्ट केले पण ते चुकलेत आपले, आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचो, आणि जे प्रश्न आपले बरोबर आले आपण त्याला कम्प्लीटली इग्नोर करायचो. तर आपल्याला असं वाटायचं की भाई ये तो ऑलरेडी हो चुका आहे ना, याच्याबद्दल आपल्याला विचार करायची थोडी ना काही गरज आहे. पण लक्षात ठेवा, दिस इज ऍक्च्युअली द रॉंग अप्रोच ऑफ द अनालिसिस. मग तू म्हणणार सर आता नेमका करेक्ट अप्रोच काय असला पाहिजे, ते मी आता तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. बघा इथं आता करेक्ट अप्रोच ऑफ द मॉक अनालिसिस जो आहे तो आता मी तुमच्या समोर मांडणार. ही स्लाइड तुमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असणार आहे. आय डोंट थिंक सो की तुम्हाला याच्या अगोदर मॉकचं अनालिसिस जे आहे तुम्ही कुणाचं बघितलंय का, मॉकचं अनालिसिस तुम्ही कोणाकडून करून घेतलंय का. स्पेशली मी आतापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना माझ्या पर्सनल काउन्सिलिंगद्वारे जे आहेत तर मी मॉक टेस्ट करून दिले, पण कुठल्या एक विद्यार्थ्याला, कुठल्या 2 विद्यार्थ्याला, कुठल्या 4 विद्यार्थ्याला त्याच्यापेक्षा जास्त अनालिसिस जे आहे ते विद्यार्थ्यांनी माझ्याकडून करून घेतलेलं नाहीये. बाकायदा कदाचित त्यांना असं वाटत असेल की गरज नाहीये, कारण जे रॉंग अप्रोच मी आपण याच्या अगोदर सांगितले त्या रॉंग अप्रोचने कदाचित ते जर करत असतील तर ते करण्यामध्ये, ते मॉक अनालिसिस करण्यामध्ये लक्षात ठेवा काहीही फायदा नाहीये. मग सर एक्झॅक्टली काय असलं पाहिजे, आपला अप्रोच काय असला पाहिजे. बघा मी सुरुवात करताना कुठून करतोय बरं का, लक्ष घ्या बरं का तुम्ही, कारण हा पॉईंट सगळ्यात महत्वाचा आहे. एकदा जर तुम्हाला ही गोष्ट समजली ना, आयुष्यामध्ये तुम्हाला कुठलंच पॅटर्न फॉलो करायची गरज नाहीये. मी माझी पहिली स्टेप काय ठेवली आहे, अटेम्प्टेड अँड करेक्ट क्वेश्चनचं अनालिसिस मला पहिले करायचंय. आता विद्यार्थी म्हणेल मास्तर तर काहीतरी उलटच बोलायला लागलाय, जो प्रश्न मी ऑलरेडी सॉल्व्ह केलाय त्याचं उत्तर बरोबर आलंय सर म्हणताय त्याचं अनालिसिस करा. त्याचं अनालिसिस करून काय फायदा आहे. एक्झॅक्टली ही जी तुम्ही चुकी करत आलेले आहात हीच चुकी मला तुमच्याकडून इथून पुढे करून घ्यायची नाहीये. मग सर जो प्रश्न मी सॉल्व्ह केलाय तो करेक्ट आलाय, मग याच्यामध्ये मी नेमकं अनालिसिस काय केलं पाहिजे. लक्षात ठेवा, प्रश्नामध्ये आपण एखादा प्रश्न सॉल्व्ह केला, प्रश्न सॉल्व्ह करतोय मी, स्पीड मॅथचा सपोज टू बी क्वेश्चन घेतला किंवा क्वाड्रॅटिक इक्वेशनचा एखादा क्वेश्चन मी घेतला, क्वाड्रॅटिक इक्वेशनचा क्वेश्चन घेतल्याच्या नंतर तो प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला, त्याचं उत्तरही बरोबर आलंय, पण लक्षात ठेवा ट्रस्ट मी, तो प्रश्न सॉल्व्ह करायला तुम्हाला 30 सेकंड लागले असतील, तर मला तो प्रश्न 30 सेकंदात नव्हे, तो प्रश्न माझा 30 सेकंद कसं काय लागला की ज्या कन्सेप्टद्वारे सरांनी मला शिकवलंय, सरांनी त्या क्लासमध्ये सांगताना सांगितलं होतं की हा प्रश्न 5 सेकंदात सॉल्व्ह झाला पाहिजे. तर लक्षात घ्या, तुमचा प्रश्न जरी बरोबर आलाय पण तो प्रश्न सॉल्व्ह करायला जर तुम्हाला 30 सेकंड लागले असतील तर ते 30 सेकंड लक्षात ठेवा, या ठिकाणी 30 सेकंड जे आहे, पेन कुठे गेला रे, व्हाईट वालाच घेऊयात चालेल.
तर आपल्याला जे 30 सेकंड या ठिकाणी लागलेले आहेत, महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या, ज्या प्रश्नाला 30 सेकंड लागणार नाहीये तो प्रश्न 30 सेकंदात जर तुम्ही सॉल्व्ह केलाय आणि त्याला जर तुम्ही अनालिसिस मध्ये परत बघत नाहीये तर इट इज कम्प्लिटली द वर्थलेस अनालिसिस मेक बाय यू और मेड बाय यू माय डियर स्टुडंट, हे लक्षात ठेवायचं आपल्याला सगळ्यात पहिले हा मुद्दा करायचा की जे प्रश्न मी सॉल्व्ह केले ते प्रश्न सॉल्व्ह केल्याच्या नंतर ते बरोबरही आले, पण मला त्यांचं जे टाइम कन्झम्पशन आहे ते टाइम कन्झम्पशन कशी कमी करता येईल. स्पीड मॅथचे जेवढे क्वेश्चन असतात, मी तुम्हाला सांगितले माझे असे कितीतरी विद्यार्थी आहेत की जे प्रत्येक प्रश्न 10 सेकंदापेक्षा कमी वेळात सॉल्व्ह करतात. क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, सिम्प्लिफिकेशन असेल, सिम्प्लिफिकेशन मध्ये डिजिटल रूट असेल, डिव्हिजिबिलिटी असेल, युनिट प्लेस कॅल्क्युलेशन, वेगवेगळ्या कन्सेप्ट असतात. त्याच्यानंतर नंबर सिरीजचे, मिसिंग नंबर सिरीजचे काही क्वेश्चन असतात. तर हे प्रश्न सॉल्व्ह माझे झालेत, उत्तरही बरोबर आले, पण जे टाइम कन्झम्पशन जे आहे त्या टाइम कन्झम्पशनचा जर विचार आपण केला नाही तर आपल्या अनालिसिसचा फायदा नाही. म्हणून लक्षात ठेवा, जे प्रश्न माझे बरोबर आलेत त्यांच्यामध्ये नेमका मला जो टाइम लागलेला आहे तो टाइम नेमका किती लागलाय तो चेक करणं, तो टाइम रिड्यूस करणं. जो प्रश्न 30 सेकंदात मी केलाय तो प्रश्न मला 10 सेकंदात कसा करता येईल, जो प्रश्न सॉल्व्ह करायला मला 60 सेकंड लागले तो माझ्याकडून 30 सेकंदात कसा सॉल्व्ह करता येईल. तर हे टाइमचं जे कन्झम्पशन आहे ते जेवढं लवकरात लवकर मला कमी करता येईल ते आपल्याला कमी करायचंय. कारण जे प्रश्न मला जमताय त्याच्यातला टाइम जर माझा कमी नाही झाला, त्याच्यातला टाइम जर माझा कमी झाला तरच मी माझ्या अनअटेम्प्टेड क्वेश्चन पर्यंत पोहोचू शकतो. तुम्ही काय करताय, जे अनअटेम्प्टेड क्वेश्चन पर्यंत तुम्ही पोहोचलेच नाही, तुम्ही त्यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करताय. मला सांगा, जर माझ्याजवळ वेळच उरला नाही तर आपण त्या अनअटेम्प्टेड क्वेश्चनला अनालिसिस मध्ये सॉल्व्ह करून काय करणार, बिलकुल त्याचा काहीही फायदा नाहीये. सो समाजची सगळ्यात पहिली स्टेप असली पाहिजे द टाइम कन्झम्पशन ऑफ, जे आपण या ठिकाणी दिलंय, द टाइम कन्झम्पशन ऑफ दी करेक्ट क्वेश्चन, मला हे कमी करायचंय. म्हणजे जर मला ज्या प्रश्नाला वेळ जास्त लागतोय तो वेळ मला कमी करायचा आहे, कारण माझ्या जमणाऱ्या प्रश्नातला वेळ जर माझा वाचला तर मी अनअटेम्प्टेड क्वेश्चनला प्रॉपरली डील करू शकतो. सो दॅट्स वाय तुम्ही सॉल्व्ह केलेले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांमध्ये आपल्याला सर्वात पहिले हे लक्षात ठेवा की मला इथं माझा टाइम जो आहे तो कमी करायचा आहे, मला इथं माझा टाइम जो आहे तो सेव्ह करायचा आहे. तो सेव्ह झालेला टाइम माझ्या पुढच्या कन्सेप्टसाठी मी वापरणार आहे. सर, ही माझी पहिली स्टेप असली पाहिजे करेक्ट अनालिसिस ऑफ द पेपरची, की मी सॉल्व्ह केलेले प्रश्न, करेक्ट आलेले प्रश्न, त्याच्यातून मिळालेले उत्तरचा टाइम मला कमी कसा करता येईल याच्यावर मला पहिले काम करावं लागेल. आणि याच्याबद्दल मी अजून व्हिडिओ टाकणार आहे की आपलं सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन कसं असलं पाहिजे. याच्या पुढचा जो व्हिडिओ मी तुम्हाला टाकणार आहे तो व्हिडिओ हाच असेल की सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन, म्हणजे मी पेपर जर सुरू करतोय, स्टार्ट करतोय, मॉक जर मी देतोय तर मी पहिले कुठल्या प्रश्नाला प्राधान्य दिलं पाहिजे, पहिले कुठले क्वेश्चन सॉल्व्ह करायचे, नंतर कुठले करायचे. सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन इज व्हेरी मच इम्पॉर्टंट पार्ट. ते मी ह्या व्हिडिओत बोलणार नाही, त्याच्यासाठी आपल्याकडे स्पेशल व्हिडिओ जो आहे तो मी याच्यासाठी टाकेल, तेव्हा ते बघूयात. सर, माझी पुढची स्टेप काय असली पाहिजे, माझी पुढची स्टेप असली पाहिजे की जे अटेम्प्टेड क्वेश्चन आहेत बट ते माझ्याकडून रॉंग झाले. आणि रॉंग कसे झाले माहितीये, रॉंग ते माझ्याकडून बाय मिस्टेक झालेले आहेत. म्हणजे आपण प्रश्न सॉल्व्ह करतो, प्रश्न सॉल्व्ह केल्याच्या नंतर आपण उत्तरही करेक्ट काढतो, पण कुठेतरी छोटीशी मिस्टेक आपल्याकडून होते आणि जे करेक्ट ऑप्शन आपण टिक करायला जायचो ते न करता आपल्याकडून बाय मिस्टेक जे आहे तर ते दुसरं केलं जातं. इम्प्रूव्ह युअर सिली मिस्टेक. सर, त्याच्यासाठी आपण स्टेप कुठली वापरली पाहिजे, आपल्याला आपल्या ज्या होणाऱ्या सिली मिस्टेक्स आहेत, येस ऑब्विसली वाईल द एक्झाम इज गोइंग ऑन, परीक्षा जेव्हा चालू असते तेव्हा आपण प्रेशरमध्ये असतो, त्याच्यानंतर आपल्यावर एक प्रेशर असतं, त्याच्यानंतर आपल्याला एक भीती असते मनामध्ये की माझे जास्तीत जास्त अटेम्प्ट झाले पाहिजे. त्या जास्तीत जास्त अटेम्प्ट होण्याच्या प्रेशरमध्ये आपण काय करतो, करेक्ट आन्सरला कधी कधी चुकीचा आन्सर टिक करून देतो. तर आपल्याला आपल्या अनालिसिसचा जो सर्वात पुढचा स्टेप आहे, सर्वात महत्त्वाची दुसरी स्टेप आहे, तर आपल्याला त्या ज्या सिली मिस्टेक आहेत त्या सिली मिस्टेक आपल्याला या ठिकाणी कमी करण्यासाठी काय करता येईल, तर आपल्याला ते प्रश्न पहिले सॉल्व्ह करून बघायचे की माझा अप्रोच इथं काय होता आणि माझा अप्रोच असतानाही करेक्ट उत्तर काढल्याच्या नंतरही मी चुकीच्या आन्सरापर्यंत का गेलो. तर याच्यावर आपल्याला सगळ्यात पहिले दुसरी स्टेप जी आहे ती आपली असेल, जी आपल्या अनालिसिसचा जो करेक्ट अप्रोच आहे तो करेक्ट अप्रोच आपल्याला सांगतो की जे अटेम्प्टेड क्वेश्चन आहेत बट जे चुकून रॉंग झालेत, बाय मिस्टेक रॉंग झालेत, त्यांच्यावर आपल्याला काम करावं लागेल की त्यांच्यासाठी आपल्याला काय करता येऊ शकतं. सर, पुढची जी स्टेप आहे, तिसरी स्टेप, अटेम्प्टेड क्वेश्चन बट रॉंग बाय लॉजिक. बघा, इथंही रॉंग झाले, इथंही रॉंग झाले, पण पहिले जे रॉंग झाले ना ते बाय मिस्टेक रॉंग झालेत. बाय मिस्टेक म्हणजे उत्तर बरोबर येऊन आपण ऑप्शन चुकीचा टिक केला होता. त्याच्यासाठी आपल्याला त्या सिली मिस्टेक इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेशन जे आहे प्रॉपरली त्या ठिकाणी ठेवावं लागेल. 2 क्वेश्चन कमी अटेम्प्ट झाले तर चालतील, पण मी जो प्रश्न प्रॉपरली सॉल्व्ह केला त्याचा ऑप्शन जे आहे ते करेक्ट टिक होणं हे तितकंच गरजेचं आहे, अन्यथा आपण केलेल्या प्रयत्नांची माती व्हायला वेळ लागणार नाही. पुढचा पॉईंट आहे सर, अटेम्प्टेड क्वेश्चन बट रॉंग बाय लॉजिक.
कधी कधी आपण काय करतो, आता माझे बरेच विद्यार्थी मी बघितलेले आहेत की आता समजा एखादा प्रश्न जर आपला सॉल्व्ह होत नसेल तर सॉल्व्ह झालेला नाहीये पण आपल्याला काहीतरी उत्तर मिळतं आणि काहीतरी उत्तर मिळाल्याच्या नंतर विद्यार्थी काय करतो तिथं लॉजिक लावतो, अच्छा हे माझं उत्तर आलं ना, मग याच्या जवळचा ऑप्शन कुठला आहे, अच्छा हा ऑप्शन आहे, त्याला टिक करतो. मेरे प्यारे बच्चो ये नहीं करना है आप लोगों ने. हा आपला सगळ्यात महत्वाचा काय म्हणता येईल एक ड्रॉबॅक आहे की आपल्याला नेमकं वाटतं की माझं जे उत्तर आलंय त्याच्या जवळचं उत्तर नक्कीच असणार. 99.99% ते उत्तर चुकलेलं असतं कारण आपण ऑलरेडी चुकून ते उत्तर काढलेलं असतं. त्याच्यामुळे जर अशा परिस्थितीमध्ये इफ यू आर क्लिक दॅट आन्सर, सो मला हेच तुम्हाला सांगायचं आहे दॅट इम्प्रूव्ह युअर लॉजिक. तुम्ही लॉजिकली उत्तर काढताय पण लक्षात ठेवा वाईल युअर मॉक इज गोइंग ऑन तुम्हाला हे पण चेक करायचं की मी असं उत्तर काढलं होतं, मला वाटलं होतं माझं हे उत्तर आलंय, त्या पॉईंट ऑफ व्ह्यू मी त्याच्या नियरेस्ट वाला ऑप्शनला टिक केलं, पण टिक केल्याच्या नंतर जेव्हा अनालिसिस मध्ये गेलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की बाबा रे हा उत्तर चुकलेलं आहे. तर आपल्याला हे लॉजिक जे आहे ना ते इम्प्रूव्ह करणं खूप जास्त गरजेचं आहे. ही आपली स्टेप्स टेकन फॉर दॅट असली पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आपल्याला. म्हणून जर तुम्ही लॉजिकचा उपयोग जर समजा करत असाल तर लॉजिकचा उपयोग करताना युअर लॉजिक शुड बी व्हेरी स्ट्रॉंग. इन दॅट केस मॉक टेस्ट मध्ये तुम्ही चुकलात तरी प्रश्न एवढा काही जास्त गंभीर नसतो, पण तेच जर अनालिसिस तोच जर अप्रोच घेऊन तुम्ही ऍक्च्युअल एक्झाम मध्ये जात असाल आणि तिथेही जर तेच करत असाल तर आपल्या पेपरला आपल्या प्रयत्नाचा फायदा त्या ठिकाणी होणार नाही. दॅट्स वाय इफ यू आर युझिंग युअर लॉजिक शुड बी व्हेरी अप्रोप्रिएट, हे लक्षात ठेवा. मी त्यासाठी तुम्हाला सांगितलं ना अगोदरच, मी त्याच्यासाठी एक पुढचा व्हिडिओ जो आहे तो परत त्याच्यासाठी टाकणार आहे की माझं सिलेक्शन क्वेश्चनचं कसं असलं पाहिजे. मेनली मी बोलताना मॅथ्सच्या पेपरबद्दलच बोलेल, सिलेक्शन ऑफ द क्वेश्चनचं. बाकी रेस्ट ऑफ द जे काही टीचर असतील ते त्यांच्या सब्जेक्टबद्दल सांगतील. मी मॅथ्सच्या क्वेश्चनचं प्रीचा सेक्शन असेल, मेनचा सेक्शन असेल, क्लर्कचा सेक्शन असेल, ऑफिसर लेवलचा सेक्शन असेल, मी क्वेश्चनचं सिलेक्शन कसं असावं याच्यासाठी 100% पुढच्या 1-2 दिवसामध्ये मी त्याच्यासाठी व्हिडिओ तुमच्यासाठी टाकेल. आता अनअटेम्प्टेड क्वेश्चन, आता अनअटेम्प्टेड क्वेश्चन कडे आता आपल्याला जायचं आहे. पण लक्षात ठेवा जो अप्रोच चुकीचा अप्रोच तुम्ही घेऊन चालले होते, तुम्ही पहिले अनअटेम्प्टेड क्वेश्चन कडे लक्ष देत होते, मी माझ्या अनालिसिसच्या पॅटर्न मध्ये त्यांना शेवटी ठेवलंय. का? इफ टाइम इज लेफ्ट ना यार, मतलब माझ्याजवळ टाइमच उरत नाहीये, मी अनअटेम्प्टेड क्वेश्चनच्या मागे लागतोय. तुम्ही इथं जरी ज्या प्रश्नांना अनअटेम्प्ट ठेवलेत ऍक्च्युअल एक्झाम मध्ये पण ते अनअटेम्प्टच राहणार आहे. पण जर ह्या वरच्या 3 स्टेप जर मी माझ्या इम्प्रूव्ह केल्या, कुठली की टाइम कन्झम्पशन मला कमी करायचं आहे, ज्या सिली मिस्टेक माझ्याकडून होत आहे त्या सिली मिस्टेक मला पहिले कमी करायचे आहे, त्याच्यानंतर माझं लॉजिकली अप्रोच जो मी या ठिकाणी पेड करतोय, लॉजिकली अप्रोचने जे उत्तर काढतोय ते लॉजिकली अप्रोच जर आपले लॉजिकच चुकताय अशा परिस्थितीमध्ये तर अनअटेम्प्टेड क्वेश्चन कडे जाऊन आपण काय करणार, कारण माझ्याजवळ वेळच उरलेला नाहीये. मला जर अनअटेम्प्टेड क्वेश्चन साठी जर मला वेळ उरवून त्यांना अटेम्प्ट करायचं असेल तर पहिल्या वरच्या ज्या 3 स्टेप आहेत ह्या 3 स्टेपवर मला खूप जास्त काम करावं लागेल. यु नो दिस इज द करेक्ट अप्रोच ऑफ द अनालिसिस. बघा याच्यामध्ये थोडेफार पॉईंट जे आहे ते प्लस मायनस होऊ शकता, पण हा जो अप्रोच मी तुम्हाला या ठिकाणी दिलाय, मी तुम्हाला छाती टोकून सांगतो की मी सांगितलेला हा अप्रोच जो आहे तो जवळपास 95% जो आहे तो सर्वतोपरी फॉलो होणारा आहे. मग तो पोरगा असू द्या, पोरगी असू द्या, प्री साठी असू द्या, मेन साठी असू द्या, त्याच्यानंतर क्लेरिकल साठी असू द्या, ऑफिसर साठी असू द्या, IBPS असू द्या, TCS असू द्या, सरळ सेवेच्या अंतर्गत होणाऱ्या ज्या एक्झाम्स IBPS कंडक्ट करतं, पेपर कुठलाही असू द्या, हे आजचं लेक्चर जे मी या ठिकाणी तुमच्या समोर मांडतोय हे सर्वतोपरी इम्प्लिमेंट होणार आहे. कुठल्याही परीक्षेसाठी मी याला कॅटेगराइज करणार नाही. त्याच्यामुळे हा एक करेक्ट अप्रोच जर आपण ठेवला, आणि लक्षात ठेवा हे तुम्ही सुरुवात जर तुम्ही करत नवीन स्टुडंट असाल, एक पहिला दुसरा पेपर जर तुम्ही देत असाल तर तुम्हाला ट्रस्ट मी हा अप्रोच ठेवून जर तुम्ही अनालिसिस केलं, त्याच्या येणाऱ्या पुढच्या मॉक ज्या तुम्ही देणार आहात, 3री 4थी मॉक जर तुम्ही देत असाल त्या मॉक मध्ये तुम्हाला याचा रिझल्ट 100% बघायला मिळेल. जर नाही बघायला मिळाला तर मला ऑफिशियली येऊन तुम्ही भेटायचंय, ऑफलाईन मोडमध्ये मला येऊन भेटायचंय की सर तुम्ही असं सांगितलं होतं व्हिडिओमध्ये पण त्याचा इम्पॅक्ट पडत नाही. मला खात्री आहे की कुठलाच विद्यार्थी मला येऊन असं बोलणार नाही की तुम्ही सांगितलेला अनालिसिसचा जो अप्रोच आहे तो चुकीचा आहे, असं कधीही होणार नाही. त्याच्यासाठी हा अप्रोच सगळ्यात पहिले लक्षात आपल्याला ठेवायचा आहे. आणि जे ओल्ड स्टुडंट आहे, आता बघा काही ओल्ड स्टुडंट आहे ज्यांचं समजा 1 वर्ष झालंय, 1.5 वर्ष झालंय, स्टील दे आर प्रिपेरिंग. आता लक्षात ठेवा मी माझ्या खूप साऱ्या विद्यार्थ्यांना, माझ्याही विद्यार्थ्यांना मी बघितलेले ऑलरेडी की जे 1.5-2 वर्षापासून ते सध्या जे आहे तर ते प्रिपरेशन करताय, मॉक टेस्ट देत आहे, पण त्यातल्या एकही विद्यार्थ्याने आतापर्यंत माझ्याकडे येऊन सर मॉक टेस्टचं अनालिसिस कसं करायचं हे मला विचारलेलं नाहीये, हे लक्षात घ्या. मी त्याही सर्व विद्यार्थ्यांना या गोष्टीचं आव्हान करतो की तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ एकदा बघा. मला माहित नाही तुम्ही कुठल्या पद्धतीने अनालिसिस करताय, तुम्ही तुमचे सिनियर जे आहे त्यांच्याकडून कदाचित एखादी कन्सेप्ट तुम्ही शिकले असाल अनालिसिसची आणि त्यांनी तुम्हाला प्रॉपर वे दिला असेल, त्यांनी तुम्हाला ऍक्च्युअल अप्रोच जो आहे अनालिसिसचा तो जर सांगितला असेल तर वेल अँड गुड. पण लक्षात ठेवा जो रॉंग अप्रोच मी याच्या अगोदरचा तुम्हाला सांगितला, जर तुम्ही त्या अप्रोचने करत असाल तर आतापर्यंत लागलेलं 1.5 वर्षामध्ये तुम्ही केलेल्या मेहनतीला कदाचित ते फ्रुटफुल फळ आपल्याला या ठिकाणी मिळणार नाही. आणि ते मिळवून घ्यायचं असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये
ज्याही गोष्टी मी तुमच्या समोर मांडलेल्या आहेत त्या क्लिअर अँड क्लिअर, आता हा रेकॉर्डेड व्हिडिओ आहे त्याच्यामुळे मी रिपीट बोलण्यामध्ये अर्थ नाहीये. तुम्हाला एखादी कन्सेप्ट जर समजली नसेल तर कृपया करून हा व्हिडिओ रिपीट बघा आणि जस्ट इम्प्रूव्ह युअर मॉक अनालिसिस वाला पॅटर्न. चुकीच्या अप्रोचने अनालाइज करण्याच्या भानगडीत पडू नका, हे मला सांगायचं आहे. इफ टाइम इज लेफ्ट, मी तुम्हाला तेच सांगितलं की पहिल्या 3 गोष्टींना जर तुम्ही प्रॉपर अनालाइज नाही केलं, आपल्याजवळ वेळच उरत नाहीये आणि अनअटेम्प्टेड क्वेश्चनच्या आपण मागे पळायला लागलोय. ऍक्च्युअल परीक्षेमध्ये तुझ्याजवळ वेळ उरणार आहे का? नाही उरणार. मग जर वेळच उरत नाहीये तर त्या अनअटेम्प्टेड क्वेश्चनला सॉल्व्ह करून फायदा होणार आहे का? नॉट एक्झॅक्टली. सो रिमेंबर वन थिंग. चला थोडंसं पुढे जातोय आपण आता या केसमध्ये. सर, अँड द वन्स यू गॉट द करेक्ट अप्रोच ऑफ द अनालिसिस. समजा आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला जर ह्या गोष्टीचा अंदाज आला की बाबा रे मला करेक्ट अप्रोच जो आहे तो असा ठेवायचा आहे, मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा याच्यातून मी जी कन्सेप्ट शिकणार आहे त्या शिकलेल्या कन्सेप्टमधून मला काय मिळणार आहे ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. जर मी माझा करेक्ट अप्रोच जर मला मिळाला किंवा करेक्ट अप्रोच जर मला अनालिसिसचा कळाला, अप्रोच ऑफ द अनालिसिस ज्याला आपण म्हणतोय करेक्ट अप्रोच, तर या ठिकाणी लक्षात ठेवा आपल्याला इथं जो आहे तर आपल्याला काय मिळेल, तर आपल्याला मिळेल सर युअर स्कोर विल इम्प्रूव्ह. कशासाठी चाललाय हा खाटाटोप? याच्यासाठी चाललाय ना, अनालिसिस काय करत आहे, मी किती स्कॉलर आहे, मला किती अनालिसिस करता येते, याच्याशी काही मतलब आहे का आपल्याला? नाही सर. हे केल्याच्या नंतर मला काय मिळणार आहे, तर डेफिनेटली माय स्कोर विल इम्प्रूव्ह. अँड ऑब्विसली वी आर फायटिंग ओव्हर हिअर फॉर नॉट गोइंग टू बी पॅशनेट. आपण काही कुठल्या पद्धतीचे पॅशनेबल आहोत, पॅशनेट आपल्याला करायचे नाही. मला स्वतःला सिद्ध करायचंय आणि स्वतःला सिद्ध करायचं जर असेल तर आपण ज्या एक्झाम्स या ठिकाणी देतोय, मॉक या ठिकाणी देतोय, त्यांचा स्कोर जो आहे तो मला नक्कीच जो आहे तो इम्प्रूव्ह करायचंय ना. जर तुम्हाला करेक्ट अप्रोच जर एकदा समजला ना, तुम्ही लक्षात ठेवा तुम्ही आतापर्यंत दिलेल्या टेस्ट आणि जर ह्या पद्धतीचा अप्रोच कन्सिडर करून, मॉक अनालिसिसचा अप्रोच जर असा कन्सिडर करून जर पुढच्या परीक्षांमध्ये जर तुम्ही त्याला इम्प्रूव्हाइज केलं तुमच्या येणाऱ्या मॉक टेस्टमध्ये, आय विल गॅरंटी यू की तुमचा जो स्कोर आहे तो 100% इम्प्रूव्ह या ठिकाणी होणार. हे लक्षात ठेवा. तुम्हाला 2 मार्काचा का होईना पण प्रत्येक मॉकमध्ये तुम्हाला त्याचा डिफरन्स जो आहे तो या ठिकाणी 100% दिसेल. क्वेश्चन सिलेक्शन विल बी पॉझिटिव्ह. एक्झॅक्टली. याच्यातून मला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मी याच्याबद्दल अगोदरच बोललोय की आपलं सिलेक्शन ऑफ द क्वेश्चन नेमकं कसं असलं पाहिजे ऍक्च्युअल एक्झाम मध्ये, ते आजच्या या व्हिडिओमध्ये बोलण्यासारखं नाही. त्यासाठी मला कमीत कमी अर्धा तास लागेल. मी त्याच्यासाठी स्पेशल व्हिडिओ पण टाकणार आहे, तो व्हिडिओ पण 100% बघा. बरं, पण मग काय होणार, जर करेक्ट अप्रोच जर मला मिळाला तर मला क्वेश्चनचं सिलेक्शन पण कळेल. अरे यार एक्झॅक्टली अनालिसिसमध्ये मी हा प्रश्न सॉल्व्ह करायला नाही पाहिजे होता, हा प्रश्न पहिले सॉल्व्ह करायला पाहिजे होता. का? कारण अनालिसिसमध्ये मला हे कळणार आहे की जे प्रश्न माझे ऑलरेडी सॉल्व्ह झाले ते खूप लेंदियर होते, त्याच्यात मला वेळ खूप जास्त लागला, आणि जे प्रश्न अनअटेम्प्टेड राहिले त्यातले काही क्वेश्चन असे होते की जे मी सॉल्व्ह जर केले असते तर कदाचित खूप कमी वेळात ते सॉल्व्ह झाले असते. तर ह्या गोष्टीमध्ये आपल्याला क्वेश्चनचं सिलेक्शन जे आहे ते पण आपल्याला या ठिकाणी मिळेल. आणि नक्कीच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, फायनली यू गॉट पॉझिटिव्ह रिझल्ट. कशासाठी चाललंय मी तेच सांगितलं. आपल्याला हे काही आपल्याला स्वतःला सिद्ध का बरं करतोय आपण की मी मॉकचं अनालिसिस खूप छान करू शकतो हे सिद्ध करायचंय का आपल्याला? नाही. आपल्याला सिद्ध करायचं आहे की मला माझं रिझल्ट फायनली जे आहे मला माझं सिलेक्शन मिळवायचं आहे. आणि लक्षात ठेवा जे रिझल्ट 0.25 0.50 ने राहतात ते फक्त याच्यामुळे नाही राहत की ते लोक ते पेपर सॉल्व्ह करू शकत नव्हते. एक्झॅक्टली ते इतक्या क्लोज पर्यंत पोहोचले 0.25 0.50च्या, म्हणजे त्यांनी तेवढी मेहनत घेतलेली आहे. पण एक सिली मिस्टेक आपल्याकडून होऊ नये. उद्या चालून जर आपण समजा एखाद्याने मला विचारलं अरे बाबा तुझं सिलेक्शन का झालं नाही, अरे यार मी XYZ ती गोष्ट मी केली नाही. बघा लक्षात ठेवा, डोंट एक्सक्यूजेस ॲट ऑल. तुम्हाला पुढे 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर जर कोणी विचारलं बाबा रे तुझं सिलेक्शन का नाही झालं, त्याला तुम्ही छाती टोकून सांगितलं पाहिजे की नाही, आय हॅव कम्प्लिटेड माय 100%, आय हॅव डन माय 100%. मी माझे 100% दिले पण माझं सिलेक्शन नाही झालं. तिथं 2 वर्षानंतर 1 वर्षानंतर तुम्ही कोणाला असं नाही सांगू शकले पाहिजे, असं नाही म्हटले पाहिजे की मी ते करायचं राहिलो. मला काय म्हणायचंय, इफ वी आर प्रिपेअरिंग 100% ना, तर अशी कुठलीच गोष्ट नको राहायला की जी आपल्याकडून राहिली आहे. आणि कुठल्याही मॉकचं अनालिसिस करणं, दिस इज ऑल्सो द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दॅट, की त्यापैकीच ही एक कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी असेल. कारण मला माझा रिझल्ट मिळवायचा आहे. लक्षात ठेवा. आणि हा रिझल्ट मिळवत असताना आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींचा जो आहे या ठिकाणी विचार करावा लागेल. मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये प्रत्येक गोष्ट जी आहे ती ह्याच प्लॅटफॉर्मवर मी तुमच्याशी चर्चा करणार. कारण मला एवढं कळून चुकलंय की माझा प्रत्येक विद्यार्थी ऑफलाईन मोडमध्ये, प्रत्येक विद्यार्थी पर्सनल मॉनिटरिंगमध्ये माझ्यापर्यंत येत नाहीये. आणि माझ्यापर्यंत न येण्याचे तोटे असे आहेत की ज्यांना शक्य होतं ते येतात, काही लोकांना शक्य होत नाही. कोणी सेल्फ स्टडी करतात, आपल्या आजूबाजूच्या घरी कुठेतरी लायब्ररी लावून बसतात आणि माझ्यापर्यंत ते लोक पोहोचत नाही. ते न पोहोचल्यामुळे आपले होणारे जे ड्रॉबॅक्स आहेत, आपले होणारे जे लॉस आहेत ते होऊ नये म्हणून मला तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला रोज भेटायचं आहे. त्याच्यासाठी मी इथून पुढे माझ्या ज्याही कन्सेप्ट असतील, माझे जेही अप्रोच असतील, माझ्या ज्या काही टेक्निक्स असतील त्या मी या ठिकाणी एक्सप्लेन करणार. नवीन विद्यार्थी
असू द्या, जुना विद्यार्थी असू द्या, कुठलाही विद्यार्थी ज्याला वर्ष झालंय तो असू द्या, ज्याला 6 महिने झाले तो असू द्या, ज्याने जस्ट जॉईन केलंय तो असू द्या, हे जे व्हिडिओ मी या ठिकाणी आपल्या या प्लॅटफॉर्मवर टाकणार आहे ते सगळ्यांसाठी इफेक्टिव्ह या ठिकाणी असणार आहे. सो वन्स यू गेट द पॉझिटिव्ह अँड द करेक्ट अप्रोच ऑफ द मॉक अनालिसिस, यू आर सपोज टू गेट युअर फायनल सिलेक्शन इन द लिस्ट, हे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. आता ऑब्विसली आजचा जो व्हिडिओ होता तो व्हिडिओचा मेन अप्रोच जो आहे तो आपल्याला या ठिकाणी समजला असेल. थँक्यूची स्लाइड आली म्हणजे ऑब्विसली आता आपण वी आर व्हेरी क्लोज टू कन्क्लूड अवर टुडेज लेक्चर. बट लक्षात ठेवा आजचा जो मेन टॉपिक होता तो मेन टॉपिक होता आपला की एखाद्या मॉकचा अनालिसिस आपण कसं केलं पाहिजे. नवीन विद्यार्थी, जुना विद्यार्थी, बघा एका दिवसामध्ये एक मॉक दिले असेल आणि एकच अनालिसिस होत असेल पण ते जर प्रॉपर होत असेल तर ते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. नाही तर काही विद्यार्थी म्हणतात सर आम्ही दिवसातून 2 मॉक दिल्या, आम्ही दिवसातून 3 मॉक दिल्या. लक्षात ठेवा तेही तितकंच महत्त्वाचं आहे. मी असं नाही म्हणत की ते करू नका, पण लक्षात ठेवा जर तुम्ही ते करत असाल, मॉक देत असाल, पण त्याचा अनालिसिस पण तितक्याच इफेक्टिव्हली होणं या ठिकाणी खूप जास्त गरजेचं आहे. आजच्या ह्या व्हिडिओतून तुम्हाला एक गोष्ट तर लक्षात आली असेल की मी काहीतरी नवीन टॉपिक घेऊन, मी काहीतरी नवीन गोष्टी घेऊन याच्यानंतर तुमच्या समोर येत राहणार आहे आणि ते व्हिडिओ असेच असणार आहेत की ज्या व्हिडिओमधून तुम्हाला लाईफ लॉंग, आपण ज्याला म्हणू शकतो एक लाईफ टाइम साठी आपल्याला जो काही एक बेनिफिट मिळणार आहे, असेच व्हिडिओ मी इथून पुढे शेअर करणार आहे. आजचा हा व्हिडिओ जो होता तो अनालिसिस साठी होता. पुढचा व्हिडिओ जो माझा असणार आहे की माझे सिलेक्शन जे आहे क्वेश्चनचं ते कसं असलं पाहिजे, प्री लेवलला, क्लेरिकलच्या ऑफिसर लेवलच्या प्री लेवलला, क्लेरिकल लेवलच्या मेन्सला, ऑफिसर लेवलच्या मेन्सला, या सगळ्या गोष्टींची चर्चा मी तुमच्या समोर या प्लॅटफॉर्मवर इथं वेळोवेळी करत राहणार. हा प्रत्येक व्हिडिओ विद्यार्थ्यांनी प्रत्येक त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा आहे जो विद्यार्थी अनालिसिस, जो विद्यार्थी बँकिंग ॲस्पिरंट आहे, जो विद्यार्थी या IBPS परीक्षांसाठीचा ॲस्पिरंट आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत जर हे व्हिडिओ तुम्ही पोहोचवत असाल तर प्रत्येक त्या विद्यार्थ्याला याचा बेनिफिट होणार हे मला 100% माहीत आहे. तर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हा लोकांना जी माहिती मिळाली, आय होप की ती तुमच्यासाठी खूप जास्त बेनिफिशियल 100% असणार आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करायचा आहे. ऑब्विसली एवढी मेहनत घेऊन, एवढं बोलून आम्ही तुमच्या समोर या सगळ्या गोष्टी मांडतोय. एक छोटासा लाईक जो आहे तो नक्कीच दिला गेला पाहिजे. त्याच्यानंतर शेअर करा. तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर आपल्याला जास्तीत जास्त शेअर करा आणि येणाऱ्या अपॉर्च्युनिटीज ज्या आहे त्यांना ग्रॅब करण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आजच्यासाठी एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये मी लवकरच तुम्हाला परत एकदा भेटेल. तोपर्यंत धन्यवाद.